हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज ना मी तुम्हाला माझं डेलीचा किचन काउंटर टॉप क्लिनिंग रुटीन तुम्हाला दाखवणार आहे. तर ना सगळ्यात आधी मी इथले भांड्यातलं खरकटं वगैरे काढून इथे क्लीन करून मी इथे भांडे घासायला घेत आहे. तर माझ्याकडे भांडे घासण्यासाठी मेड वगैरे नाही आहे. तर भांडी हे घासण्याचं काम माझं मीच करते, कारण मला बाईच्या हातचं काम अजिबात आवडत नाही. तर त्यापेक्षा मी स्वतः केलेलं बरं म्हणून मी कितीही माझं काम असलं, शूट वगैरे पण असलं, तरी पण मीच भांडे वगैरे घासून मग शूटला जाते. तर ना वर्किंग वुमन पुढे हा एक प्रकारचा टास्कच असतो. तशी मी रात्री पण भांडे घासते कधी कधी, पण काय होतं ना की बराच उशीर होतो झोपण्यासाठी वगैरे. तर मग मी काय करते, भांडे क्लीन करून असे ठेवून देते आणि मग ते सकाळीच घासते. तरी आता रात्री भांडे घासल्यामुळे हे भांडे जरा कमी आहेत, पण जवळपास मला रोजच्या भांड्यांसाठी अर्धा तास तरी लागतो. आज ना मी किचन ऑर्गनाईज करायचं जरा ठरवलेलं होतं. तर त्यासाठी मिशोवरून मी काही मागवलेलं आहे, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच. तर हे ना माझं रेंटचं घर आहे आणि इथे एकच रॅक आहे. तर त्यामुळे काय होतं ना, जे आपले डेली यूजसाठी मसाले असतात, तर ते मसाले ना तिथे म्हणजे खूप पसारा होऊन जातो ओट्यावरती. आणि खूप छोटासा ओटा आहे माझा, फक्त एक शेगडी आपली येते तिथे आणि एखादा हंडा, पण बाकी तिथे काहीच तुम्ही करू नाही शकत. तर आता मी भांडे जे धुते ना, त्यासाठी मी टोपलं, एक माझ्याकडे पिंप आहे मोठा, त्याच्यावरती मी टोपलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भांडी मी अरेंज करते धुतलेली. मी टाकीवर याच्यासाठी ठेवले ताकी मला फार जास्त वाकावं नाही लागणार आहे. तर आता माझी भांडी होत आलेली आहेत. तर आता तुम्ही पाहत असाल अशा प्रकारे मी इथे पिंप लावून ठेवलेलं आहे आणि पिंपावरती ते टोपलं ठेवलेलं आहे. तर आता मी इथे ओट्याचा थोडासा कॉर्नर स्वच्छ करते. तर आधी मी ते घासणीने घासून मग त्याला कपड्यांनी क्लीन करणार आहे. ते मी ह्यासाठी करते कारण मला इथे जे छोटे छोटे डबे घासायचे आहेत ते घासून मी ते धुवून ठेवणार आहे. तर त्यासाठी मी क्लीन करते. आणि तुम्ही जर म्हणत असाल की ओटा धूत का बरं नाही, तर इथे हा जो ओटा तुम्हाला दिसतो आहे तो ओटा ना क्रॅक झालेला आहे मधातूनच. तर जर मी ओटा जर धुतला तर पूर्ण पाणी खाली ओट्याच्या खाली वगैरे गळणार. त्याच्यामुळे मी इथे फक्त कपड्यानेच पुसून घेते. तर आधीपासून मला सवय होती की शेगडी घासायची आणि ओटा पण असं छान घासून धुवायचा, त्याशिवाय मला क्लिनिंग झाल्यासारखी अजिबात वाटत नव्हती. पण आता पर्याय नाही आहे, तर त्यामुळे मी आता अशीच करते, घासते आणि नॅपकिनने सगळं क्लीन करून घेते. तर आता इथे मी सगळे मसाल्यांचे जे डबे आहेत ना ते एका साईडला काढलेले आहेत आणि जे काही ओट्याच्या खाली ठेवायचं वगैरे होतं ते मी ठेवलेलं आहे आता ओट्याखाली वगैरे. तर ओट्याखाली पण फारसा स्पेस नाही आहे, जेवढं होईल तेवढं मी अरेंज करते इथे. आणि ह्या कॉर्नरला माझा मिक्सर असतो. तर आता शेगडी घासायला घेत आहे मी. तर जवळपास ना ह्या माझ्या शेगडीला आता 21 वर्ष होत आलेली आहेत. तर खूप जुनी शेगडी आहे ही. आणि एक बटन तुटलं आहे माझ्या शेगडीचं आणि एक रिंग पण म्हणजे खाली पडली ना, ती बिडाची असते, तर ती तुटली. तर आता आम्ही विचार केला होता की नवीन शेगडी घ्यायची. तर मला सिलेंडरचं एक कनेक्शन पण घ्यायचं होतं, कारण माझ्याकडे एकच सिलेंडर आहे. तर म्हटलं सोबतच म्हणजे न्यू कनेक्शन घेतलं की त्यासाठी तुम्हाला शेगडी पण घ्यावी लागते, कंपल्सरी आहे. तर म्हणून मी सध्या काही रिपेअर करण्याच्या भानगडीत पडली नाही. चालू आहे सध्या, पण एक रिंग आणि बटन तर मी करेलच, ह्याची अरेंजमेंट लावून घेईल शेगडीला मी. तर आता तर सध्या म्हणजे करते क्लिनिंग वगैरे. तर ना मी नेहमी अशीच क्लिनिंग करते, अशी घासून घेते आणि पुसून घेते. आणि कधीतरी म्हणजे 10 दिवसातून एकदा वगैरे मी शेगडी पूर्ण काढून मग ती घासून धुवून अशी स्वच्छ करून घेते. तर त्यामुळे कसं आहे ना की आतापर्यंत माझी शेगडी चांगलीच राहिलेली आहे.
पण गॅस कनेक्शन नवीन म्हणजे घ्यायचं आहे. त्यासाठी शेगडी पण घ्यावीच लागणार आहे. म्हणून आता या शेगडीला तेवढी रिपेअर करण्याच्या भानगडीत पडत नव्हती. पण बटन पण मिळून जातं असं, ते आपल्याला घरी लावता येतं. तर तेवढं मी आता करेल आता मार्केटमध्ये गेल्यानंतर. तर आता ही माझी शेगडी आता झालेली आहे पुसून वगैरे. आता हे ओट्याखालचा भाग तुम्हाला हे दिसत असेल बघा, इथे व्हाईट कलरची लाईन. जो ओटा ना पूर्णपणे मधोमध असा 2 भागात असा डिवायडेड झालेला आहे. तर आता त्याच्यामुळे काहीच नाही करता येत. खूप व्यवस्थित हळूहळूच काम करावं लागतं मला इथे. काही मसाला वगैरे जर कुटायचा असेल तो पण मी नाही कुटत इथे. आणि दररोज मी अशीच क्लिनिंग करत असते. तर आता होत आलेला आहे जवळपास माझा ओटा क्लीनच. थोडा वेळ लागतो, जवळपास 5-7 मिनटं लागतातच इथे. असंच मी नॅपकिन पुसून घेत असते आणि मग त्याच्यानंतर नळाखाली धुवायचं आणि परत त्याला अजून पुसायचं. असं 3-4 वेळा होतं माझं पुसून. आणि दिवसभरातून मी 2-3 वेळा तरी पुसतच असते. जेव्हाही स्वयंपाक झाला की पटकन पुसून घ्यायचं. त्याच्यामुळे तेवढा ओटा खराब नाही होत. असं वेळच्या वेळेला जर तुम्ही पुसून घेतलं तर बऱ्यापैकी आपला ओटा क्लीनच असतो. तर आता ही जी टाईल्स तुम्हाला दिसते ना, ही पण मी डेलीच्या डेली क्लीन करत असते. पण खूप उंच आहे ना, तर मी ती पूर्ण कधी म्हणजे 15 दिवसातून एकदा माझ्या मुलीला वगैरे इथे चेअरवर उभी करून मी ते क्लीन करून घेत असते. आणि डेलीचा हा एवढा भाग तर मी करतेच, कारण इथेच आपले फोडणी करतानाचं तेल वगैरे मसाले जे काही इथे उडतात टाईल्सवरती. तर डेली ना अशा प्रकारे जर तुम्ही आपलं किचन क्लीन कराल तर काय होईल की महिन्यातून एकदा जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो ना, त्यावेळेला हे फारसं त्रासदायक आपल्याला जाणार नाही काम. कारण टाईल्स आपल्या एकदम चिकट होणार नाहीत आणि क्लिनिंग करताना तेवढा त्रास आपल्याला होणार नाही. तर ना आता इथे बऱ्यापैकी माझी क्लिनिंग झालेली आहे. या साईडची पण टाईल्स क्लीन करून घेतलेली आहे. आणि आता मी इथे बटन पण काही क्लीन करायचा विचार करते. माझ्याकडे लिक्विड तर नव्हतं काही, तर मी माझ्याकडे जे साबण होतं त्यानेच मी त्याच्याच मदतीने मी ते क्लीन करण्याचा प्रयत्न करते. तर आता झाला माझा ओटा वगैरे क्लीन करून. तर आता मी इथे आपला गॅस स्टोव असतो ना, त्याची रिंग क्लीन करते. आणि मला अशी डेली सवय आहे रिंग क्लीन करायची, कारण याच्यावर काही ना काही सांडत असतंच. तर आता हे तर काम झालेलं होतं माझं. तर मला आता हे डब्बे घासायला घ्यायचे होते. तर म्हटलं डब्यामध्ये जे पण काही किराणा उरला आहे तो मी इथे काढून घेते आणि मग डब्बे घासायला घेते म्हटलं. तर झालेले आहेत आता माझे डब्बे रिकामे करून. आता घेते घासायला मी इथे. त्याच्या अगोदर मी इथे ना बेसिन आधी घासून घेतलं होतं क्लीन करून आणि मग त्याच्यामध्ये मी डब्बे ठेवलेले आहेत. पण तो शूट मी इथे क्लिनिंगचा घेऊ नाही शकली बेसिनच्या, कारण की माझा कॅमेराच ऑफ झालेला होता आणि ते मला माहीतच नाही पडलं. तर ते काय होतं की आपण जे डेलीचे भांडे घासतो ना, त्यावेळेस आपला बेसिन ना असा थोडासा चिकट वगैरे झालेला असतो आणि डबे आपले तेवढे म्हणजे घाण नसतात ना, तर ते अजून तेल त्याला ते लागू नये म्हणून मी आधी थोडंसं बेसिन क्लीन करून घेतलं आणि आता मी इथे डबे घासते. तर आता मी ना इथे तुम्ही पाहत असाल स्क्रॉच बाईटने घासते मी. तर माझे डबे ना तेवढे म्हणजे घाणेरडे झालेले नाही आहेत. मी वेळच्या वेळेला आठवड्यातून एकदा क्लीन करतच असते. म्हणून मी काय केलेलं आहे, जो स्क्रॉच बाईटचा जो स्पंजचा भाग असतो ना, त्यानेच मी इथे डबे क्लीन करते. आणि स्टीलच्या डब्यांसाठी मी इथे ग्रीन साईडने काही डबे घासलेले होते. तर प्लास्टिकच्या डब्यांसाठी ना स्पंजचा जो भाग असतो ना, तो सेफ असतो. त्याच्यामुळे ओरखडे वगैरे उठत नाहीत आपल्या डब्यांवरती.
आणि ॲज इट इज आपले डबे नवीन असे राहतात. तर हे जे डबे तुम्हाला दिसते ना मी इथे धुताना, हे प्लास्टिकचे व्हाईट आणि ब्ल्यू कलरचे डबे, तर हे मी डीमार्टमधून घेतलेले होते. हा 4 डब्यांचा सेट मला अवघ्या 100 रुपयांना भेटलेला होता. तो खूपच छान असे टिकाऊ असे आहेत, नॉन ब्रेकेबल असे हे डबे आहेत. तर खूपच छान असा सेट मला मिळालेला होता. तर मी ह्याच्यामध्ये काही बिस्किट्स वगैरे किंवा टोस्ट असं काही भरून ठेवत असते. तर आज ना मी मंथली क्लिनिंगचा विचार केलेला होता. जे माझे अजून डबे वगैरे आहेत ते क्लीन करायचा वगैरे, पण माझी तब्येत तेवढी ठीक नसल्यामुळे मी विचार केला की आज फक्त एवढाच व्हिडिओ दाखवते. तो व्हिडिओ मी नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेल. आणि आता हे जे तुम्हाला स्टीलचे डबे दिसत आहेत ना, हे पण मी मिशोवरून मागवलेले होते. मला 800 रुपयामध्ये 8 डब्यांचा सेट मिळालेला होता. अगदी छोट्यापासून मोठ्या डब्यांपर्यंत असा सेट मिळालेला होता. आणि आतापर्यंत तर ॲज इट इज हे डबे आहेत. ना ह्या डब्यांची शाईन कमी झालेली आहे, ना हे डबे चिरले गेले आहेत. खूपच छान असे मला डबे मिशोवरून भेटलेले आहेत. त्याआधी मी ना म्हणजे सर्च केलेलं होतं बाहेरच्या मार्केटमध्ये, जे बाहेरचे दुकानं असतात ना त्याच्यामध्ये मी टॅली केलेलं होतं की एक डब्बा तुम्हाला कितीला पडू शकतो. तर एक म्हणजे जो छोटा डब्बा असतो ना तोच तुम्हाला 200पर्यंत मिळत होता. तर मी विचार केला चला मिशोवरून मी एकदा मागवून तरी पाहते. आणि खरंच मला ना खूप छान असे डबे मिळाले. तर डब्यांचा ना मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवलेला होता दिवाळीच्या वेळेसच, पण तो काही कारणास्तव मी म्हणजे अपलोड केलेला नव्हता. तर जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तर मी तो मग अपलोड करून टाकेल. आणि आता फायनली मी इथे बेसिन क्लीन करते. तर मी हे रोजच भांडे घासल्यानंतर करतेच. नळ पण मला ना एक दिवस आड तरी क्लीन करायचेच असतात, कारण रोज जरी नाही केलं तरी आता मी करते स्क्रॉच बाईटने. कारण ते कसे व्हाईट कलरचे आहेत ना तर ते काळे पडून जातात. तर मी करतेच, एक दिवस आड तर मला करावंच लागतं. आणि स्वच्छतेची जरा जास्तच आवड असल्यामुळे क्लीन केल्याशिवाय मला चैनच पडत नाही. आणि जो काही बेसिनमध्ये जो घाण वास असतो किंवा जे चिकट तेलकट असं झालेलं असतं आपलं बेसिन, ते पूर्ण अगदी स्वच्छ होऊन जातं. तर ना कितीही काही असली ना तर ही काही जे कामं आहेत ना ती अगदी वेळच्या वेळेला करायलाच हवीत. नाही तर मिस्से किचन पाहून तुम्हाला ना परत किचनमध्ये पाय ठेवायची इच्छा होणार नाही आणि प्रसन्नता अजिबात वाटणार नाही. आणि मग काय होतं की जर ही कामं वेळच्या वेळेला केली नाहीत तर मग ना कामाचा ताण येतो तुमच्यावरती, एक निगेटिव्हिटी वाटते. मला तर वाटते, म्हणून मी काय करते शक्य होईल तेवढं मला काही शूट असेल, काही काम असेल तरी पण मी करून जाण्याचा प्रयत्न करतेच. तर त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही परत घरी येता ना तर तुम्हाला घर ना असं टापटीप एकदम क्लीन पाहून ना छान असं प्रसन्न वाटतं आणि परत तुम्हाला ना किचनमध्ये काम करायची इच्छा होते. तर आता मी काय करते, इथे खिडकी क्लीन करते. तर मी ही डेली नाही करत, एक दिवस आड वगैरे अशी मी करते. तर आता तुम्ही पाहू शकता इथे माझे डबे पण क्लीन झालेले आहेत. तर आता मी इथे मिशोवरून काय मागवलं ते दाखवणार आहे. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की मी मिशोवरून काही मागवलेलं आहे. तर मी हे ऑर्गनायझर मागवलेलं आहे. तर हे ना मसाल्यांचे जे डबे आहेत आणि साखर चहापत्तीचे जे काही डबे आहेत त्यांना अरेंज करण्यासाठी मी इथे ही रॅक्स मागवलेले आहेत. तर ही जी रॅक तुम्हाला दिसते ना ही पोळपाट ठेवण्यासाठी आणि मसाल्यांचा डब्बा वगैरे ठेवण्यासाठी खूप छान आहे. पण माझ्या इथे थोडी जागा कमी पडते म्हणून फक्त ही रॅक मी इथे लावण्याचा निर्णय घेत होती. तर ही रॅक आता थोडीशी घासून घेते मी क्लीन करून आणि मग हिला मी अरेंज करेल तिथे. तर ह्या रॅकना मला कॉम्बो पॅकमध्ये मिळालेल्या होत्या आणि अतिशय म्हणजे रिजनेबल रेट असे ह्याचे होते. आणि एक रॅकच जर तुम्ही घ्यायला गेलं ना तिथे
तर ती काहीतरी समथिंग 300च्या आसपास होती. पण ह्या दोन्ही रॅक मला 385च्या आसपास भेटलेली आहे. तर मला ही ऑफर फारच चांगली वाटली म्हणूनच मागवल्या. पण माझ्याकडे जागा कमी पडत असल्यामुळे फक्त हीच रॅक मी ओट्यावरती लावणार आहे आणि दुसरी रॅक मी ओट्याच्या खाली म्हणजे पोळपाट वगैरे ठेवण्यासाठी तिथे सेट केलेली आहे. तर आता तुम्ही ते पाहत असाल, मी पेपरला जे आपले न्यूजपेपर असतात त्याला फोल्ड केलं आणि डब्यांच्या खाली लावलेलं आहे. त्यामुळे काय होईल की आपली रॅक तेवढी खराब होणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता मी आता अशी अरेंजमेंट करते. एक साखरेचा डब्बा, चहापत्तीचे डबे, मसाले आणि इथे मी ग्रीन टी ठेवलेली आहे आणि सोबतच कॉफीचा एक मग आहे, हनीची बॉटल आणि एक चिनी मातीची मी इथे वाटी ठेवलेली आहे. तर आपले बरेचसे डबे इथे ह्या रॅकमध्ये फिट झालेले आहेत. तर आता काय होईल, इथे म्हणजे पसारा दिसणार नाही आणि खूप छान अशी आता आपली ही कॉर्नर दिसते. तर आता मी इथे मिक्सर ठेवलेला आहे. एका होल्डरमध्ये मी काही फोक्स आणि काही वुडन स्पून आणि सीझर आणि एक बीटर वगैरे असं जे डेली यूजसाठी आपल्याला लागतं त्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. आणि माझ्याकडे एक छोटासा खलबत्ता आहे, तो पण मी इथे रॅकमध्ये फिट केलेला आहे. आणि माझा जो मसाल्यांचा डब्बा आहे तो मी इथे मिक्सरवर सध्या ठेवलेला आहे. आणि शेगडीच्या ह्या साईडला मी कॅसरॉल ठेवलेला आहे. आणि आता मी काय करते, थोडंसं आपल्या किचनचं छान लुक येण्यासाठी सजावट म्हणून मी इथे काही गुलाबाची फुलं इथे अरेंज करते फुलदाणीमध्ये. तर माझ्याकडे ना गुलाबाचं झाड आहे, त्यातली काही फुलं मी इथे ह्याच्यामध्ये ॲड करते. तर त्यातले ना मी काटे वगैरे काढून घेतले आणि इथे 2च फुलं आहेत पण तरी छान वाटतात. त्यामुळे आपल्या किचनला एक छान लुक येतो. तर कशी दिसतात फुलं. तर आता मी नाही, इथे माझ्याकडे जागा तेवढी आहे नाही, पण मी खिडकीमध्ये ह्यांना कसं तरी अरेंज केलेलं आहे. तर कसं वाटतं आता माझं किचन, तुम्ही मला नक्की सांगा. इकडे मी शेगडीच्या इकडे हंडा ठेवलेला आहे, पण तो मी जनरली जास्त करून तिथे हंडा ठेवत नाही, कारण फोडणी वगैरे करताना हंड्यावरती तेलाचे डाग वगैरे उडतात. तर आता सध्या मी तो ठेवला आहे. तर आता तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला ओट्याचा कॉर्नर वाटतो आहे. तर तुम्हाला कसा वाटतो आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हा आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तर कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्हिडिओ. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.